आज आपण करणार आहे वांग्याचं भरीत। हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। अरे सगळ्या वांग्यांना पहिले तेल लावून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला गॅसवर भाजणार आहे। तेल लावल्यानंतर असे टोचे मारायचे, आतमध्ये चांगले भाजले जातात। मध्यम गॅसवर त्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपले वांगे भाजून झालेले आहेत। आता आपण त्याची वरची साल काढून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चुलीवर पण भाजू शकता। आता त्याची साल काढून घ्यायची आहे। असं पाणी लावून घेतलं ना की पटापटा साल निघते, म्हणून पाणी लावून काढायचं। आता आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यात जिरं, शेंगदाण्याचे खाप आणि कांदा हे टाकून घ्यायचे। कांदा लालसर होसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे, चांगला मऊ होसपर्यंत। आणि थोडंसं लसूण घालायचे आणि हे आता परतोस तोपर्यंत आपण जे वांगे भाजून घेतले होते त्याचे साल काढून घेतलेले ते बघणार आहे। त्याचं देठ काढून घ्यायचे आणि आता ह्याला हाताने चुरून घ्यायचे, चांगलं बारीक चुरून घ्यायचे। आतमध्ये चेक करून घ्यायचे आळी वगैरे आहे की नाही आहे। आता गॅस बारीकच राहू द्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर त्याच्यात हळद, लाल चटणी पावडर टाकून घ्यायचे आणि ते परतल्यानंतर आपल्याला जे भाजलेलं वांग आहे ते टाकून परत परतवायचे। वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। आता आपले भरीत रेडी आहे। आपण त्याच्यावर वरून कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। हे बघा, आता आपलं भरीत झालंय तयार। आता आपण भरीत भाकरी कांदा घेतलाय आणि मिरचीचा ठेसा घेतलाय, त्याच्यावर छानपैकी असं तेल घालायचं। मस्त तेलाची धार। तर आपलं भरीत भाकरी तयार आहे। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा।